नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CTET म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा हा पेपर आहे. नुकताच झालेला मागच्या रविवारी झालेला हा पेपर आहे. या पेपरमधील जे गणिताची जी उदाहरणं आहेत तर त्याची स्पष्टीकरण आज आपण पाहूया. तर बघा, फक्त आपण गणिताचेच प्रश्न याच्यामध्ये पाहणार आहोत. तर 2/3 अधिक 4/5 असा हा प्रश्न आहे. तर आपण याला काय करतो, 5 गुणिले 2 करतो. म्हणजे 5 गुणिले 2 हे झालं 10 आणि 3 गुणिले 4 करतो. 3 चौक झाले 12 आणि खाली 3 गुणिले 5 करतो. बघा, 5चा आणि 2चा गुणाकार करायचा. जर छेद सारखे नसले तर या तिरकस गुणाकार करायचा. 5 दुणे 10 आणि 3 चौक 12 करायचं. मग 12 आणि 10 हे झाले 22 आणि छेदांचा गुणाकार करायचा. 3 5 15 म्हणजे 22/15. आता 22/15 जर आपण असा भाग दिला 22/15 तर 15 1 15. तर पुन्हा 22मधून 15 गेले 7 उरले. मग जो भागाकार असतो तो पुढे घ्यावा लागतो, बाकी असते ती वरती घ्यावी लागते आणि जो भाजक असतो तो खाली घ्यावा लागतो. म्हणजे पुन्हा भागाकार आला आपला 1, त्याच्यानंतर बाकी आली 7 आणि भाजक म्हणजे 15 ने भाग दिलाय म्हणजे 1.7/15 असं त्याचं उत्तर आहे. तर आता पाहूया हा दुसरा प्रश्न. या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला बघा असं दिलेलं आहे की फॉर द गिव्हन शेप्स विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. वन ऑफ देम इज नॉट अ पॅरेलॉग्राम, 2 ऑफ देम आर रोम्बसेस, 2 ऑफ देम आर रेक्टँगल्स, ऑल आर पॅरेलॉग्राम्स. आता मला एक गोष्ट सांगा, याच्यामध्ये पहिलं म्हटलेलं वन ऑफ देम इज नॉट पॅरेलल, याच्यात एक समांतरभुज चौकोन. आता बघा, ह्या दोन्ही बाजू कितीही दूरपर्यंत वाढवल्या तरी एकमेकांना भेटणार नाहीत. म्हणजे हा समांतरभुज चौकोन आला. याच्या बघा, ही समांतरभुज चौकोन आला. म्हणजे ह्या दोन बाजू कितीही दूरपर्यंत वाढवल्या तरी ते एकमेकांना भेटणार नाहीत. तसंच याचं सुद्धा या दोन बाजू कितीही दूरपर्यंत वाढवल्या किंवा दोन बाजू कितीही दूरपर्यंत वाढवल्या तरी ते एकमेकांना भेटणार नाही. या दोन बाजू आता बघा, इथं सरळ करून हे कितीही दूरपर्यंत वाढवल्या तरी एकमेकांना भेटणार नाहीत. म्हणजे सर्व पॅरेलॉग्राम आहेत. मग वन ऑफ देम इज नॉट अ पॅरेलॉग्राम हे म्हणणं काय त्यांचं चूक आहे. मग विच इज नॉट करेक्ट. मग आता 2 ऑफ देम आर रॉम्बस, 2 समभुज चौकोन आहेत. हा 2 समभुज चौकोन आहेत. हा एक असेल, हा एक असेल. 2 ऑफ देम आर रेक्टँगल्स, हे 2 रेक्टँगल आहेत. ऑल आर सर्व समांतरभुज चौकोन आहेत. म्हणजे फक्त हे चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आला. आता याच्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा आणि खूप आवडीचा प्रश्न आहे. म्हणजे लहानपणी आपण हे असं विद्यार्थ्यांना विचारायचो किंवा मुलांना शिक्षक विचारायचे, विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द नंबर 11,1111. म्हणजे 11,1111 कसं लिहायचं, 11,1111 कसं लिहायचं. आता काही काय करतं, 11,1111 बघा, 11,1111 काही जण असं लिहितात. पण एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, मग 1,11,000 होऊन जातात. आपल्याला काय करावं लागेल, 11,000, 1100 आणि 11. म्हणजेच ही संख्या आली 1 1 1 2 1 म्हणजे 12,111. तसं आपण लहानपणी विचारतो 12,1212, 12,1212 असं लिहायचं. 12,1212 म्हणजे हे 12 आले, हे 2 आले, हे 3 आले, म्हणजे 13,212. मग तसा प्रश्न बघा, परीक्षेत छान प्रश्न विचारलाय, 11,1111 का प्रतिनिधित्व कोणसा करताय. तर मग याचं काय उत्तर येईल, 12,111. आता बघा, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की द पॉइंट ए अँड बी रिप्रेझेंट नंबर ऑन अ नंबर लाईन ॲज शोन बिलो. म्हणजे आपल्याला ए ते बी मधलं अंतर विचारलेलं आहे, ए पासून तर बी पर्यंत. आता मला सांगा, इथपासून इथपर्यंत अंतर किती आहे. 39,000 वजा 25,000 जर केलं तर 9 5 14,000 आहेत. आणि 14,000 मध्ये किती खुणा आहेत, 1 2 3 4 5 6 7 गॅप आहेत. म्हणजे 2,000चा एक गॅप आहे. बघा, 39,000 वजा 25,000 किती राहिले, 14,000. मग 14,000 मध्ये याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 गॅप आहेत. म्हणजे प्रत्येक गॅप 2,000चा आहे. मग इथं आपल्याला ए पासून बी पर्यंत किती गॅप आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 गॅप आहेत. म्हणजे 11 दोन्ही किती, 22,000 ही त्याचं उत्तर येईल. ए ते बी मधलं 22,000 युनिट उत्तर येईल. आता पुन्हा एक प्रश्न आहे, हाऊ मेनी पॅकेट्स ऑफ 1/16 kg sugar can be made from 3 integers 1/4 किलोग्रॅम साखर शुगर. म्हणजे 1/4 किलोग्राम चीनी से 1/16 किलोग्राम चीनी के कितने पॅकेट बनाए जा सकते. म्हणजे याला याने भाग द्यायचा, कारण 3.1/4 ला
म्हणजे 3.25 किलो साखरेचे 1/16 आपण काय करायचे पॅकेट बनवायचे. म्हणजे आपण याचं पहिल्यांदा हे करून घ्यायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. 4 आणि 3 आला गुणतात 4 त्रिक 12 आणि 1 किती 13 म्हणजे आलं 13/4 आणि 1/16 म्हणजे याला 1/16 काय करायचं डिवाइड करायचं. एवढं जे आलं पाहिजे 13/4. आता भागिलेचं आपण गुणिले करतो आणि 1/16 असेल म्हणजे पुढचा जो अपूर्णांक असेल तो काय करतो आपण भागिलेच्या ऐवजी गुणिले करून याची गुणाकार व्यस्त घेतो म्हणजे उलटं करतो. म्हणजे 16 काय करतो 1 करतो. 4 1 4 4 चौक 16 आणि 13 चौक किती 52 म्हणजे याचे किती पॅकेट बनतील 52 पॅकेट बनतील. तर पाहूया आपण याच्या पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 45. तर याच्यामध्ये बघा हरीश स्टार्टेड ही जर्नी ॲट 1840 अँड फिनिश 22 hours and 20 minutes. द टाइम टेकन इन कम्प्लिटिंग द जर्नी इज. म्हणजे हरीशने 18:40 प्रवास सुरू केला आणि 22:20 संपवला. मग साधं करायचं 22:20 मधून काय करायचं 18:40 वजा करायचे. आता हे मिनिट आहेत आणि हे आवर आहेत. मग आता 20 मिनिटातून 40 मिनिट जात नाही. मग आपण 1 तास उसना घेऊ म्हणजे 22 तासातला 1 तास उसना घेतला म्हणजे इथे किती तास राहिले 21 तास झाले. आणि इथं किती तास झाले आता 1 तास दिला म्हणजे 40 1 तास दिला म्हणजे 60 मिनिटं आणि हे 20 म्हणजे 80 मिनिटं झाले. हे 80 मिनिटं कसे झाले हा 1 तास उसना घेतला म्हणजे 60 मिनिट उसना घेतली आणि हे 20 80 मिनिटं. 80 मिनिटातून 40 मिनिटं गेले 40 आणि 21 मधून आता 18 गेले म्हणजे किती आले 3 म्हणजे 3 तास आणि 40 मिनिट 3 hours and 40 minutes. आता पुढचं तसंच आहे. उदाहरण बघा. अ बकेट ऑफ कॅपॅसिटी 2000 ml इज टू बी फिल्ड बाय युझिंग कंटेनर्स measuring 200 ml and 300 ml. Which one of the following combinations of containers is not correct for filling the bucket completely by the containers of 200 ml and 300 ml respectively. किंवा हिंदीमध्ये 200 ml और 300 ml माप वाले बर्तनों का उपयोग कर 2000 ml आयतन की एक बाल्टी भरनी है. 200 ml और 300 ml के बर्तनों द्वारा क्रमशः बाल्टी भरने के लिए बर्तनों के निम्नलिखित संयोजन से कौन सा सत्य नाही. आता मला एक गोष्ट सांगा की 2000 ml ची बादली भरायची आपल्याला बकेट आपल्याला फिल करायची आहे आणि 200 ml आणि 300 ml चे आपल्याकडे मापा आहेत. आता मला सांगा 200 ml चे 4 मापा घेतले तर किती होतील बेचोको 8000 ml होईल. किती होईल 8000 ml 200 गुणिले 4 800 ml होईल. ओके. आणि 300 ml चे समजा आपण 4 मापा घेतले तर 3 चौक किती होईल 1200 होईल. म्हणजे 1200 आणि 800 किती झाले 2000 झाले. म्हणजे 2000 याच्याने आपल्याला भरता येईल. आता याच्याने भरता येतं का 7 दुने हे 1400 होईल आणि 3 दुने 600 होईल. 1400 आणि 600 किती झाले 2000 याच्याने भरता येईल. आता बेसक 1200 आणि 3 त्रिक 900 1200 आणि 900 2100 होतात याच्याने भरता येणार नाही. 200 आणि 3 सक 18 1800 आणि 200 याच्याने भरता येईल. म्हणजे उत्तर काय आलं याच्याने आपल्याला भरता ही बादली 200 आणि 300 ml ने 2000चं माप भरता येणार नाही. आता पुढचा प्रश्न आहे बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट अप्रॉक्सिमेशन. अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय अंदाजे जवळचं उत्तर. म्हणजे 7 असेल ना 7च्या जवळचं घ्यायचं. 7 असेल ना 7.1 असेल ना 7च घ्यायचं. 7.3 असेल तरी 7 घ्यायचं. 7.4 7.5च्या पुढे जर असेल तर मग ते काय घ्यायचं 8 घ्यायचं. मग आता हे 7.1 म्हणजे 7च घेऊ आणि 3.8 म्हणजे काय घेऊ म्हणजे हे 4 घेऊ. म्हणजे 7 गुणिले काय करावं लागेल आपल्याला वरती 4 घ्यावं लागेल. आणि 9.1 जर राहिलं तरी आपल्याला 9च घ्यावं लागलं असतं. 9.8च्या पुढे राहिलं असतं तर घ्यावं लागलं असतं. म्हणजे 7 गुणिले 4/9 ही काय अंदाजी किंमत आहे त्याची. आता इफ वन स्मॉल स्क्वेअर इन द ग्रीड ऑफ एरिया 4 स्क्वेअर युनिट व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल ड्रॉन ऑन द ग्रीड. म्हणजे आपल्याला एका छोट्या स्मॉल स्क्वेअर जे आहे छोटासा जो स्क्वेअर आहे हा स्क्वेअर याचं आपल्याला एरिया म्हणजे क्षेत्रफळ 4 दिलेलं आहे. आणि क्षेत्रफळ म्हणजे काय बाजू गुणिले बाजू म्हणजे हे 2 2 असेल तरच त्याचं 4 असेल बरोबर का नाही. म्हणजे याची प्रत्येक बाजू काय आली 2 2 आली. आणि आपल्याला काय विचारलं ही जी पेरिमीटर विचारलेली आहे रेक्टँगलची. हा जो रेक्टँगल दिला आहे ना याची पेरिमीटर म्हणजे हे 2 आलं हे 2 आलं हे 2 आलं हे 2 आलं म्हणजे ही बाजू किती आली 8 आली. ही एवढी बाजू सुद्धा किती आली मग 8. ही बाजू किती आली 2 आणि हे 2 हे 4 आली. मग इकडे सुद्धा किती आली 4 म्हणजे हे 8. बघा पेरिमीटर म्हणजे काय सर्व बाजूंची बेरीज म्हणजे 8 आणि 4 12 आणि 8 20 आणि 4 किती 24 म्हणजे उत्तर काय आलं 24. 8 आणि 8 16 आणि 4 20 आणि 4 24 युनिट ही त्याची काय आली पेरिमीटर म्हणजे परिमिती आली. तर पाहूया आपण
49 हा पुढचा प्रश्न बघा. अ चाइल्ड स्कोर 75 मार्क्स इन ईच ऑफ 5 सब्जेक्ट. व्हॉट इज द मीडियन मार्क्स ऑब्टेन बाय द चाइल्ड. आता मीडियन म्हणजे काय, मध्य आहे ना, मध्यिका किंवा आपण त्याला मध्य म्हणतो. म्हणजे समजा 3, 4, 5, 6, 7 तर याचा मीडियन आता 5 आला, बरोबर आहे का नाही. तसं 75 मार्क्स आला 5 सब्जेक्ट, 5 सब्जेक्टमध्ये 75 मिळाले. 75 75 75 75 75 तर मध्ये काय आला त्याचा 75च येईल. मध्ये मीडियन येईल त्याचा 75. तर त्याचं समजा टोटल विचारली असते तर मग 75 × 5 असं आलं असतं, पण 75 त्याचं काय येईल, मीडियन येईल. ओके. त्याच्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन बी फोल्डेड टू फॉर्म इन द गिवन सॉलिड. आता याच्या हा जो गिवन सॉलिड आहे ना याला 4 बाजू आहेत, 1 2 3 आणि खालची वीक सारखे, म्हणजे 4 बाजू, 4ही बाजू सारख्या आहेत, बरोबर आहे का नाही. तर आपल्याला 4ही बाजू सारख्या आहेत म्हणजे याच्यामध्ये ही बघा, ही जेवढी आहे तेवढीच ही आहे, तेवढीच ही आहे, तेवढीच आहे, म्हणजे याच्यापासून आपल्याला हा ग्रिड तयार करता येईल. त्याच्यानंतर इफ रेड पार्ट ऑफ द फॉलोइंग पाय चार्ट इज 40, व्हॉट इज द व्हाईट पार्ट. आता याच्यामध्ये रेड पार्ट आहे आपल्याला 1/2. 1/2 म्हणजे अर्धा म्हणजे 40 आहे, म्हणजे हे पूर्ण किती असेल, 80 असेल. पूर्ण किती असेल, 80. 80 मध्ये आता व्हाईट पार्ट किती आहे, 1/8. मग 80ला 1/8 ने 80 गुणिले 1/8 ने भागायचं, म्हणजे गुणायचं, म्हणजे 8 × 8 8 10 80, म्हणजे याचं उत्तर किती आलं, 10 आलं. पुन्हा एकदा सांगतो बघा, हे 40 एवढं फक्त लाल भाग 40 आहे, म्हणजे उरलेला भाग किती असेल, 40 असेल. मग हा पाव भाग आहे, पाव भाग म्हणजे किती आला, मग हा 20 येईल, आणि हे पूर्ण एवढं 20 येईल. 20 मध्ये हे 10 येईल, म्हणजे व्हाईट पार्ट किती आला, 10 आला. पुढचा प्रश्न पहा. ऑब्झर्व द फॉलोइंग सॉलिड शेप. आता हा सॉलिड शेप पहा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द टॉप व्ह्यू ऑफ द गिव्हन सॉलिड. याच्यावरून वरून जर पाहिलं समजा वरच्या बाजूने कोणतं आकार दिसेल, म्हणजे असा आकार दिसेल, फक्त आपल्याला हा असा आकार दिसेल, हा असा आकार दिसेल, आणि असा आकार फक्त याच्यामध्ये दिसतोय, म्हणजे वरून टॉपपर्यंत पाहिलं तर हे असा आकार दिसेल. त्याच्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग कॉस्ट मोर. कोणाची किंमत जास्त आहे. 200 पॅकेट्स ऑफ 250, म्हणजे 200 पॅकेट 250 रुपये प्रमाणे, 25 दुनी 50 आणि हे 3 शून्य, म्हणजे हे 50,000चे पॅकेट आले. 50,000 200 पॅकेट 250 प्रमाणे तर किती आले, 25 दुनी 50 आणि हे 3 शून्य, म्हणजे 50,000चे आले. आता 20 डझन, 20 डझन म्हणजेच किती, 20 गुणिले 12, 20 गुणिले 12 आणि गुणिले 250. आता बघा 12 दुने किती, 24, 240 गुणिले 250 हे काय असेल, साहजिकच हे 200 गुणिले 250 होतं, हे काय 240 गुणिले 250 हे काय असेल, याची किंमत जास्तच असेल. म्हणजे विच वन ऑफ द फॉलोइंग कॉस्ट, कोणाची किंमत जास्त आहे, मग 2ची किंमत जास्त आहे ना. बोथ 1 and 2 आर इक्वल आहे, दोन्ही सारखे आहेत का, नाही. कॅनॉट बी कॅल्क्युलेट असं आहे का, नाही. 1 जास्त आहे का, नाही. म्हणजे कोण जास्त आहे, 2 जास्त आहे, म्हणजे हे उत्तर आलं. द सम ऑफ 1 - 1 प्लस 1 - 1 प्लस 1 - इज टू इव्हन नंबर्स. इव्हन नंबर्स म्हणजे काय, इव्हन नंबर्स म्हणजे समसंख्या, आणि ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. म्हणजे जर समजा असं सम प्रमाणात केलं, समसंख्या इतके केलं, म्हणजे सम म्हणजे काय, हे 2 याला जर सम, 4 असले तरी झाले सम, 6 असले तरी झाले सम, 8 असले 10 असले सम म्हणायचं. 1 - 1 किती होतं, 0. इथपर्यंत केलं तर 0. पुन्हा 4 वेळेस केलं तर तरी 0, 6 वेळेस केलं तरी 0, 8 वेळेस केलं तरी 0. म्हणजे असं इव्हन नंबर ऑफ टर्म्समध्ये केलं तर याचा आन्सर काय येईल, याचा आन्सर येईल 0. तर अशा पद्धतीने आपण हा जो पेपर आहे, हा पेपर आपण पाहिलेला आहे. तर बाकीचे जे प्रश्न आहेत, तर बाकीचे प्रश्न आहेत आपले अध्यापन पद्धतीवर आहेत. द असेसमेंट ऑफ व्हॉट चिल्ड्रन लर्न इन मॅथमॅटिक्स इन प्रायमरी शुड नॉट फोकस ऑन. आता प्रायमरी शाळेमध्ये शिकवायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये प्रिसाइसिंग इन ॲन्सरिंग मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम्स हे बरोबर आहे. डेव्हलपिंग रिजनल्स की हेही बरोबर आहे. अंडरस्टँडिंग ऑफ द मॅथमॅटिकल कन्सेप्ट हेही बरोबर आहे. पण डेव्हलपमेंट ऑफ मॅथमॅटिकल लँग्वेज, भाषिक कौशल्यांचा काही त्यांना विकास करायचा, म्हणजे ही काही एवढी प्रायमरी स्टेज याची गरज नाही. तरी अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. तर नक्कीच तुम्हाला मी हे जे गौडे गणिताचे CTETचे जे प्रश्न होते, हा CTETचा पेपर जे आहे याच्यातले जे अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न होते ते आपण सोडवले आहेत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता पुन्हा ज्यावेळेस कोणताही पेपर झाला तो प्रत्येक पेपर आपण माझ्या चॅनलवर लगेच त्याची उत्तरपत्रिका तुम्हाला गणिताची पाहायला मिळेल. त्यामुळे माझा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.